देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दिनामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. हाची माझा नेम सिद्धिने, नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा, अनेक मागणे नाही नाही देवा, अनेक मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढने, नामस्मरण घडो संत समागम. वाऊगाची भ्रम नको देवा, जेने पंढरी सारिखाची आपुला धामण गाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल, सखा सोयरा जोडीला जो का, भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधिला. त्या श्री संत सद्गुरु माणकोजी चरणी साष्टांग मी घातिला. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ अनंत या राघवाचा. तडीद्वास सन्नील मेघावभासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं. वरं त्विष्टिकायास मन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदांभोज तेजस्फुर्दि प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वराय, 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 ओम नमो ज्ञानेश्वराय.
पावन झालो चराचरी. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर. रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणासी अर्पितो जन्म ही काया. जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदिते तुम्हा छत्रपती विठ्ठल विठ्ठल. चरणी संसार व्यसनी पडोनी दी, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रमण को देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा. भगवंताकडे मागायचे, पण काय मागायचं? आपण मागतो त्या जीवाच्या मागण्यात, आणि संत मागतात ते जीवात्म्या करता मागणी करतात. विठ्ठल अभंग एकनाथ महाराजांचा आहे, 4 चरणांचा आहे, सर्वांचा परिचित आहे. तोंडपाठ नसला तरी कानपाठ आहे, आणि कानपाठ नसला तरी मोबाईल पाठ आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायानं आपल्या दसमेगाव या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेली 7 दिवस म्हणजे गेली 6 दिवस म्हणजे आजचा 7वा दिवस सुरू आहे. गेल्या 15 वर्षापासून हा सप्ताहाचा विधी, सप्ताहाचा सोहळा आपल्या दसमे गावामध्ये सुरू आहे. म्हणजे गेली 15 वर्ष तुम्ही कीर्तन ऐकताय, हे 16वं वर्ष. 16वं वर्ष कशाच असतं? बाप रे, 16वं वर्ष कशाचं आहे? खालून म्हटले धोक्याचं. माझा साधा प्रश्न आहे, धोक्याचं आहे का मोक्याचं आहे हो? ते जर धोक्याचं असतं तर तुमच्या आमच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आली असती का? वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ती माझ्या ज्ञानोबारायांनी. मग ते धोक्याचं कसं असेल? ते मोक्याचं आहे. विठ्ठल कीर्तनाला उपस्थित सर्व श्रोतृवर्ग, आज ज्यांच्या समोर कीर्तनाचा योग आहे असे आमचे घोडकीवरून आलेले आमचे बाबूराव महाराज, आमचे बाबा
खरं तर ज्यांच्या समोर मी लहानाची मोठी झाले, ज्यांच्या समोर कितीतरी वेळेला आमच्या वस्तीवरती तिथं कीर्तन करण्याचा योग, आणि आज बऱ्याच वर्षानंतर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, आज बऱ्याच वर्षानंतर आमची भेट आहे. या सप्ताहाचे आयोजक, या सप्ताहाचे मार्गदर्शक आमचे बाबूराव बाबासुद्धा इथं आहेत. सर्व टाळकरी मंडळी, सर्व आमचे गायक मंडळी, या ठिकाणी आमचे अमोल महाराज आहेत, बाबांचं नाव शिंदे महाराज आहेत, भैरट महाराजसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी सारोळ्यावरून आमचे चेडे मामासुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आमचे ज्ञानेश्वर महाराज आज या ठिकाणी नाहीत, पण त्यांच्या संस्थेतील सर्व आमची गोड मुलं तीसुद्धा या ठिकाणी आहेत. आमचा प्रसाद दादा तो सुद्धा आहे, आमचे अमोल महाराज ते सुद्धा आहेत, आमचे मृदंगाचार्य दादा लक्ष्मण महाराज ते सुद्धा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी हार्मोनियमची साथ ज्यांची आहे दळवे महाराज ते सुद्धा या ठिकाणी आहेत. दळवेवाडीवरून सुद्धा काही मंडळी या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी साष्टांग विनम्र भावाने साष्टांग दंडवत घालते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल अभंग ज्यांचा आहे ते नाथ बाबा आहेत. ज्यांना श्रीमंत संत म्हटलं जातं ते नाथ बाबा आहेत. काही संत असतात पण श्रीमंत नसतात, काही श्रीमंत असतात पण संत नसतात, पण हे संत सुद्धा आहेत आणि ते श्रीमंत सुद्धा आहेत. ते एकनाथ महाराज आहेत. विठ्ठल नाथ बाबा देवाकडे मागणी मागतात. देवा अभंग एकच आहे. काय म्हटले? अभंग एकच आहे, पण त्यामध्ये 8 मागण्या मागितल्या. तुम्ही मोजत चला, मी सांगत जाते. देवा माझे मन लागो तुझे चरणी. पहिली मागणी, देवा माझं जे मन आहे ना ते तुझ्या चरणावरती तू लावून घे. हे लागत नाही. काय? हे लागत नाही. मी देवाजवळ बसतो, काय शरीराने मी देवाजवळ बसतो, पण माझं मन मात्र सगळं गावभर फिरून येतंय. फक्त गावातच मर्यादित न राहता ते तालुकाभर सुद्धा. बघा, तुम्ही सकाळी आंघोळ करताना तुमचा हरिपाठ सुरू असतो. देवाची येद्वारी उभा क्षणवरी. सगळी आंघोळ झाली की पुंडली कवरद हरी विठ्ठल. बघा, 2 तांब्यामध्ये सगळा हरिपाठ जिकडं तिकडं. म्हणजे इतकं मन आपलं कसं आहे, चंचल आहे. म्हणून नाथ बाबा म्हटले, देवा हे मन काही लागत नाही, तुझं तू लावून घे. देवा माझे मन लागो तुझे चरणी. पहिली मागणी. संसार व्यसनी पडोने दे. दुसरी मागणी. या संसाराच्या राहट गाडग्यामध्ये माझं मन काही अडकू देऊ नको. तिसरी मागणी. नामस्मरण घडो. तिसरी मागणी कुठली? माझ्याकडून नामस्मरण घडून घे. आणि चौथी मागणी एकाच लाईन मध्ये, बरोबर. नामस्मरण घडो संत समागम. नामस्मरण करून घे, पण वाईटाच्या संगतीमध्ये नको, ते संतांच्या संगतीमध्ये. वाऊगाची भ्रम नको देवा. 5वी मागणी मागितली. पुढे मागतात, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. काय? पायाने तीर्थयात्रा घडवून घे. आणि तीर्थयात्रा करत असताना
या देहाकडून कुठली चोरी करून घेऊ. आपल्याला सवय असते बघा, असते की नाही. तीर्थयात्राला गेलं की उग काही ना काही उचलून आणायचं. आता तुम्ही नाही ताणत, मी दुसरीकडचं सांगते, बरोबर ना. काय पायाने तीर्थयात्रा करून घे, पण घेत असताना काय कर, मुखामध्ये अखंड तुझा नामस्मरण ठेव. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. आणि हा जो मी नियम केलाय ना, आपण नियम करतो बघा, आजपासून मी घराचं तोंड सुद्धा पाहणार. केला का आता? काय आपला नियम असतो, आजपासून मी घराचं तोंड सुद्धा पाहणार. संध्याकाळपर्यंत तरी दम निघतो का तुम्हाला? संध्याकाळ झाली की निघाले, हाची माझा नेम, असं आपल्याला होईल का? नाही. 7वी मागणी मागितली नाथबाबांनी. हा जो मी नियम केला ना, तो नियम काय कर, शेवटच्या श्वासापर्यंत तू घेऊन जा, माझ्याच्याने जाणार नाही. आणि शेवटच्या चरणात म्हणतात, आणि मागणे नाही नाही देवा. एवढ्या सगळ्या 7 मागण्या मागितल्या, काय म्हणतात, आता माझं काहीच मागणं नाही. तर 7 मागितल्या तर कुणा करता मागितल्या? कोणा करता मागितल्या? तुमच्या आमच्या करता मागितल्या. हो, निमित्त मात्र फक्त संत आहेत, पण मार्ग कोणाला दाखवलाय? तुम्हाला आम्हाला दाखवलाय. नाथ बाबा म्हटले, आणि मागणे नाही नाही देवा. एका जनार्दनी सेवा दृढ नेई. अशा पद्धतीने 8 मागण्या नाथबाबांनी अभंगाच्या माध्यमातून मागितल्या. विठ्ठल संतांच्या मागण्या. नाथ बाबा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काही कमी होतं का? श्रीमंत संत म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते नाथ बाबा. एवढंच नाही, ज्याच्या घरी जगाच्या मालकाने 36 वर्ष काम केलं. काय? ज्याच्या घरी, ज्याच्याकडे जगाच्या मालकाने 36 वर्ष काम केलं. कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. 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 अनन्य भक्ती भावे पाणी जा घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदितांचे पाय. ज्यांच्या घरी जगाच्या मालकाने 36 वर्ष काम केलं, साधा सोपा अधिकार असेल का हो त्या जगाच्या मालकाचा? ते म्हणजे नाथ महाराज आहेत. एवढंच नाही, किती श्रीमंती सांगू तुम्हाला. कीर्तन ऐकायला येणाऱ्या लोकांना नाथ बाबा शेर साखर द्यायचे. किती? शेर साखर. आज साखर नाही बर का, नाथ बाबांचं सांगते मी. इतकी गर्दी जमायची त्या राऊळामध्ये. त्या ठिकाणी बसायला जागा नसायची, इतकी गर्दी जमायची. का?
आशा कशाची होती? साखरेची होती. एके दिवशी झालं असं, नाथ बाबांच्या राऊळामध्ये इतकी गर्दी जमली कीर्तन ऐकण्याकरता, प्रवचन ऐकण्याकरता, की नाथ बाबांना त्यांच्या जागेवर येण्याकरता अर्धा तास लागायचा. का? कारण साखरेच्या आशेनं लोक कीर्तन ऐकायला, प्रवचन ऐकायला यायची. एके दिवशी झालं असं, नाथ बाबा प्रवचन सांगण्याकरता आले, पण त्या दिवशी साखर नव्हती. त्या दिवशी साखर नव्हती. नाथ बाबांचं प्रवचन ऐकलं आणि प्रवचन ऐकल्याच्या नंतर त्या लोकांना कळलं आज साखर नाही. पण साखरेपेक्षा सुद्धा गोड त्या दिवशी ते प्रवचन लागलं. ही माझ्या नाथ बाबांची किमया आहे, ही माझ्या नाथ बाबांची थोरी आहे. सांगायचे मला इतकंच की नाथ बाबांचा अधिकार सामान्य नव्हता. ते नाथ बाबा देवाच्या समवेत उभे राहतात, देवाच्या पुढे उभे राहतात आणि देवाला म्हणतात, देवा माझं हे मन आहे ना, हे मन फार चंचल आहे. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. मन इतकं चंचल आहे ना, मन इतकं चपळ आहे ना, ते कीर्तनात बसले, पण पप्याच्या बापानं सकाळी 500 रुपयाची नोट दिली होती, ती साखराच्या डब्यात ठेवली. आता गेल्या गेल्या बघते. तुम्ही कशाला बघताय? आता तुम्ही जाऊन आलात की नाही? खोटं बोलायचं नाही, तो बघतोय. खरं जाऊन आलात बघा कशा हसतात. त्यांना माहिती ना, ते हसल्या तेव्हाच कळलं मला. बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही कीर्तनात फक्त शरीराने बसलेला आहात, मन मात्र घराच्या कुलपाला चारदा वडू बघतय. मी लावलंय का, मी लावलंय का? खरे कडे तुम्ही कीर्तनात शरीराने आहात, पण घराला मात्र चारदा तुम्ही धक्के देताय. ही मनाची किमया आहे. म्हणून नाथ बाबा म्हटले, देवा हे मन चंचल आहे रे, हे मन फार चपळ आहे. आणि त्या मनाकरता मागणी केली. नाथ बाबा म्हटले, देवा माझे मन लागो तुझे चरणी, तुझ्या चरणावरती ते लावून घे. कारण जीवनामध्ये जीवन जगत असताना आपला विश्वास कुठे ठेवायचा असेल तर तो संतांच्या पायावरती ठेवला पाहिजे. संताची पायी, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा विश्वास,
त्याची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबाराय म्हटले, या विश्वाच्या पाठीवरती विश्वास ठेवण्यालायक असं एक सुद्धा ठिकाण नाही. मग तो विश्वास ठेवायचा कुठं? तो संतांच्या पायावरती ठेवा. सांगू तुम्हाला, आज विश्वास सख्या भावावरती सुद्धा राहिला नाही. तुम्ही म्हणाल, भारतीताई कशावरून तुम्ही असं म्हणता? मालेगाव तालुक्यातली घटना तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पण तरी सुद्धा त्या घटनेला स्पर्श करून पुढे जाते. यज्ञा नावाची ती 3.5 वर्षाची चिमुरडी, अहो नुसतं जग तिनं पाहिलं आणि ते जग पाहण्याआधीच त्या नराधमाने तिच्या नरडीचा घोट घेतला आणि त्या लेकरावरती अत्याचार करून त्या लेकराचं प्रेत ज्या वेळेला त्या मायबापाच्या हातामध्ये आलं असेल, काय जीव म्हटला असेल त्या आईचा, काय जीव कळवळला असेल. अहो 1 नाही 2 नाही 9 महिने 9 दिवस त्या आईनं त्या लेकराला जन्माला घालण्याकरता काय काय यातना सहन केल्या नसतील. आणि एवढंच नाही, कळागणिक त्या आईला 33 कोटी देव तिच्या समोर दिसले असतील आणि त्या नराधमाला त्या लेकराच्या तोंडावरती दगड टाकताना थोडाही मागचा पुढचा विचार आला नाही त्याच्या मनामध्ये. सरकार मायबापाला माझी एकच विनंती असेल, तुम्ही बाकीची कामं राहू द्या, पण अशा अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या लोकांना तुम्ही जागच्या जागी फाशीची शिक्षा द्या, एवढीच आजच्या कीर्तनातून माझी मागणी असेल. अहो 2014, 15, 16चा काळ जर आपण आठवला तर कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला सांगावं लागायचं, स्त्री भ्रूण हत्या करू नका, स्त्री भ्रूण हत्या करू नका. ते लेकरू जन्माला आधीच त्या नराधमाने मारलं. काय असते ती लेक, काय असते ती मुलगी, काय सांगू मी तुम्हाला. अहो घराचं नंदनवन करते ती मुलगी, तिच्या पैंजणाचा आवाज जरी बापाच्या कानावरती पडला तरी बापाचं हृदय हेलावतं. एवढंच नाही, फक्त बाबा हा शब्द जरी त्या बापाच्या कानावरती पडला ना तरी बापाच्या डोळ्यातून घळा अश्रू येतात. एवढंच नाही, बाबा हा शब्द तो बाप वयाची 24 वर्ष 25 वर्ष ऐकत असतो आणि तोच बाप आपलं लेकरू दुसऱ्याच्या हातामध्ये देत असताना 100 उंबरटे पालथे घालतो. किती? 100. का? माझी लेक सुखात राहिली पाहिजे. एवढंच नाही, आपल्या लेकीला सुख उपभोगता यावं याकरता तो बाप आणि ती माय दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करतो. कशा करता? आपल्या लेकीला सुख मिळावं म्हणून. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे नराधम पैदा करणारे मायबाप, त्यांच्या पोटी लेकराला जन्माला नाही घातलं ना, असे मायबाप वाज राहिले तरी चालतील. त्यांच्या पोटी लेकर म्हटली तरी भगवंताने त्यांना लेकरं देऊ नये. का द्यावी ह्यांना लेकरं? देऊ नये. तुम्ही तुमच्या मुलांवरती लेकरांवरती संस्कार करताना चुकता. तुम्ही म्हणाल, भारतीताई तुम्ही असं कसं काय म्हणता? कीर्तन लाईव्ह चालू आहे, लाईव्ह कीर्तनामध्ये मी बोलतीये, कारण आज लाखो लोक हे कीर्तन ऐकतायत आत्ता लाईव्हला. पण तरी सुद्धा तुम्ही का चुकता हे सांगेन तुम्हाला. तुमच्या लेकरावरती ज्या वेळेला संस्कार करत असता त्यावेळेला जन्मल्यापासून संस्कार करणं काम मायबापाचे. त्यावेळेला तुम्ही म्हणाल कस काय? 9 महिने 9 दिवस तुमच्या उदरामध्ये जर एखादं लेकरू वाढत असेल तर तुमच्या या बोटांना मोबाईलचा स्पर्श न होता, तुमच्या या बोटांना रिमोटचा स्पर्श न होता, तुमच्या या बोटांना ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचा, तुमच्या या बोटांना गाथ्यासारख्या पवित्र ग्रंथाचा स्पर्श होत असेल तर नक्कीच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझे ज्ञानोबाराय जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुकोबाराय जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजीराजे जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. ज्या वेळेला छत्रपती शिवाजीराजे आऊसाहेबांच्या पोटामध्ये 6-7 महिन्याचे होते आणि 6-7 महिन्याचा तो गर्भ कलेकलेने वाढत होता. एका दासीने मासाहेबांना विचारलं, मासाहेब 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 तुम्हाला काय करावं
करावंसं वाटतं त्यावेळेला मासाब उत्तर त्या झाल्या, तू 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 काय माझे डोहाळे पुरवणार का? त्यावेळेला ती दासी म्हणाली, तुम्ही सांगा तर खरं, मी तुमचे डोहाळे पुरवते. त्यावेळेला मासाब उत्तर त्या झाल्या, मला ना मला मला घोड्यावर बसून तलवारबाजी करावीशी वाटते. आणि आजच्या माझ्या आईला जर विचारलं, नाही तुला काय करावंसं वाटतं, तर माझी आई म्हणते, मला माती खावीशी वाटते. मला सांगा, जन्माला येणारं लेकरू दुसरं तिसरं काही खाणार आहे का? म्हणून सांगते, भगवंताकडे मागणी मागायची. काय मागा? तुकोबारायांच्या वडिलांनी मागणी मागितली. काय? बघा, ज्या वेळेला तुकोबाराय पंढरपूरला महिन्याची वारी आहे आणि महिन्याच्या वारीला पंढरपूरला जातात आणि गेल्याच्या नंतर प्रत्येक महिन्याची वारी आहे, दर्शन घेतलं, बाहेर यायचं, परत देहूला निघायचं. एका वारीला झालं असं, तुकोबारायांचे वडील बोल्होबा पंढरपूरला निघाले, पण जात असताना कनकाई आई साहेबांना घेऊन निघाले आणि जाता जाता म्हटले, कनकाई घेऊन चाललोय, पण माझी एक विनंती आहे. काय? देवाकडे घेऊन चाललोय, पण त्याला काही मागायचं नाही. ठीक आहे, नाही मागणार. राऊळामध्ये पांडुरंगाच्या समवेत दोघंही आले. बोल्होबांचं दर्शन झालं, बोल्होबा बाहेर गेले आणि कणकाई आई साहेबांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर पांडुरंगाने प्रश्न केला, का ग कणकाई, चेहरा एवढा सुकलेला? काही नाही देवा, सगळं व्यवस्थित आहे. अगं, माझ्याशी खोटं बोलतेस? काही नाही देवा, सगळं तर तुला माहिती आहे, पण तरी सुद्धा माझी कूस पवित्र नाही देवा. पांडुरंगाने सांगितलं, जा, तुला पोरग होईल. आता मला सांगा, पोरग होईल म्हटल्याच्या नंतर तिला दुःख झालं असेल का? चेहऱ्यावरती हसू उमललं. राऊळाच्या बाहेर आली. बोल्होबांनी विचारलं, एवढा उशीर? काही नाही, थोडं दर्शनाकरता विलंब लागला. नाही, असं नाही. मग चेहऱ्यावरती हसू कस काय? तू देवाला काहीतरी मागितलंस वाटतं. मी मागितलं नाही. मग त्यानंच मला विचारलं. मग मी तर मुकी नाही ना, मी तुमची आज्ञा मोडली नाही. मग काही नाही, देवाने मला विचारलं, का तुझा चेहरा सुकलेला आहे? तर मी सांगितलं की माझी कूस पवित्र नाही. मग काय म्हटला देव? काही नाही म्हटलं, जा, तुला पोरग होईल. बोल्होबाने सांगितलं, माघारी जा. आणि माघारी जाऊन त्या पांडुरंगाला म्हण की माझ्या पोटी असा पुत्र जन्माला घाल, जो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझी पंढरीची वारी करेल, त्याच्या मुखामध्ये त्याचं नामस्मरण असेल, असं लेकरू माझ्या पोटी जन्माला घाल. पुत्र व्हावा ऐसा गुंडा. बाबा, काय मागणी मागितली? पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. आपण मागणी मागतो, पुत्र व्हावा ऐसा गुंडा,
बायको पुढं घोळतो गोंडा आणि माय बापाच्या डोक्यात भला मोठा. असंच ना? बरोबर बोललात बघा भारतीताई तुम्ही. अशी लेकरं जन्माला घालण्यापेक्षा काय म्हणते, अशी लेकरं जन्माला घालण्यापेक्षा माय वांज राहिली तरी चालेल महाराज म्हणतात. पण अशी लेकरं जन्माला घालू नका. देवाला मागणी मागायची, देवा माझी कूस पवित्र करायची ना, असं लेकरू जन्माला घाल. ते एका कुळाचा नाही तर इथून पुढच्या सगळ्या कुळांचा उद्धार करणारं लेकरू या कुळामध्ये जन्माला येऊ दे. आणि या अभंगामध्ये मागणी मागतात, नाथ बाबा अभंगाचं पहिले. देवा माझे मन लागो तुझे चरण. काय मागणी मागितली? देवा माझं मन तुझ्या चरणावरती लावून घे. या संसाराच्या राहट गाडग्यामध्ये माझं मन पडू देऊ नको. ही झाली संतांची मागणी. आपण मागणी मागतो, एक जणाला देव प्रसन्न झाला आणि देव प्रसन्न झाल्याच्या नंतर तो देवाला म्हटला, देवा अनावधानाने तर प्रसन्न झालाच आहात, झालाच आहे, तर मला तंबाखून चुना दे. काय मागणी मागितली? तंबाखू आणि चुना दे. म्हणजे ह्याची मागणी कशावर गेली? चुन्यावर गेली. बरोबर. चला, एक जणाला देव प्रसन्न झाला, शंकर प्रसन्न झाला, भोळा देव कोणालाही प्रसन्न होतो. आता हे खंडोबा सुद्धा महादेवाचंच एक स्वरूप आहे, बरोबर ना? भोळा देव आहे. तुम्ही मागा ते तुम्हाला देणार. भगवान शंकराची उपासना केली, भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि देवाला म्हटला, देवा मी ज्याला हात लावेल ती गोष्ट, प्रत्येक गोष्ट सोन्याची झाली पाहिजे. देव म्हटले तथास्तु. घरी आला, घरी आल्याच्या नंतर भिंतीला हात लावला, सगळं घर सोन्याचं झालं. सगळ्या भांड्याला अधाशा, माणसाला हाव असते, हाव अधाशासारखं सगळ्या गोष्टींना हात लावत सुटला. सगळे घरातले भांडे, सगळ्या वस्तू, सगळं सोन्याचं झालं. तुम्ही असं काही करू नका बरं का. जेवायचं ताट समोर आलं, अन्नाला स्पर्श केल्या बरोबर अन्न सोन्याचं झालं. मुलगी भेटायला आली, बऱ्याच दिवसानंतर बापाची मुलीची भेट नव्हती, मुलीला स्पर्श केला, मुलगी सुद्धा सोन्याची झाली. सगळ्याला कशालाही त्याने स्पर्श करू द्या, ते सोन्याचं व्हायला लागलं. खाण्याची पंचायत झाली, उपासमारीची वेळ आली आणि असं करून करून अंतर्धान पावला, मेला. हाव आहे माणसाला. काही काही जण मागतात पण कमी मागणीमध्ये जास्त फळ. मागणी असावी पण कमी मागणी जास्त असावी, त्याचं फळ सुद्धा जास्त असावं. सती सावित्रीची सर्वांना ती कथा माहिती आहे. आपल्याला कळलं पाहिजे, देवाच्या समोर आपण जातो पण मागणी काय मागावी. देवाच्या समोर जातो, घेऊन काय जातो? 25-30 रुपयाचा नारळ घेऊन जातो, 2 उदबत्त्या घेऊन जातो, एवढी एवढी साखर घेऊन जातो. देवाच्या समोर जातो, देवाला नारळ ओवाळतो, तो नारळ फोडतो. तो नारळ खराब निघला तर पुढं ठेवता, पण ते ठेवायच्या आधी काय म्हणता? कोणाला पावला? हे आपण पावला. कोणाला पावला? तुझं तू बघून घे. कोणाला पावला? मला पाव दे, नाही तर तुला पाव दे. तो घरी नेता का तुम्ही? कुठं ठेवता? ते तुझं तू बघून घे. बरं चला, तो नारळ चांगला निघला, देवाला किती ठेवता? बरं तेवढा तुकडा सुद्धा ठेवायचं नको वाटतं, आडकी त्यानं बारीक बारीक काप करते.
आणि देवाला तुकडा ठेवते आणि त्या देवाला काय म्हणते, देवा सगळं सुरळीत होऊ दे. म्हसोबाच्या पुढं जातो. कोणाच्या? म्हसोबाच्या पुढं जातो. म्हसोबाला म्हणतो, म्हसोबाराया 4 पायाचं कापतो. काय मागणी? 4 पायाचं कापतो, पण 2 पायाच्याच सुरळीत होऊ दे. 2 पायाच्याच सुरळीत होऊ दे, म्हणजे त्याचं लग्न होऊ दे. आता म्हसोबा म्हणतो, माझंच झालं नाही, मलाच कुणी भेटली नाही, तुला कुठून आणू विठ्ठल. म्हणजे आपण मागण्या कोणाकडे करतो? देवाकडे करतो. जरूर मागा, पण स्वतः करता नाही. संत मागतात तुमच्या आमच्या करता. हा संसार कसा आहे? संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागली ओढाळ, कोणा शरण जाऊ आता, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा, जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. असा हा संसार आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. 7-8 वर्षापूर्वी आपल्याकडे कापूस असायचा बघा. असायचा की नाही? आता ते प्रमाण रेअर आहे, म्हणजे खूपच कमी आहे. एवढ्या इकडच्या परिसरामध्ये कुठेच कापूस दिसत. चला, पण तो कापूस कसा भरायचा हे मात्र तुम्हाला, कसा भरायचा तुम्ही, कसा भरायचा? चोपून चोपून नाही, ठाचून ठाचून भरायचा. बरं, नुसता ठाचून ठाचून भरत होतात का? पाणी टाकू टाकू, अनुभवी माणसं आहेत बरोबर ना. पाणी टाकून टाकून जसा चोपून चोपून कापूस बसत होता ना, तसा नुसता चोपून चोपून बसत नव्हता. तसंच या संसारामध्ये दुःख सुद्धा ठाचून ठाचून भरलेले. तुम्हाला असं वाटतं सुख आहे, पण किती सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. अहो तुम्ही आम्ही माणसं आहेत. आपलं नवल नाही, देवाला सुद्धा सोडलेलं नाही. आ ब्रह्मभुवनालोका पुनरावर्तिनो अर्जुन, मामुपेत्यत्तु कौंतेय, पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत एकालाही या दुःखानं सोडलेलं नाही, एकालाही या संसारानं सोडलेलं नाही. तुमची आमची काय गती? हा संसारच मुळात दुःख रूप आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार,
बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये दुःख आहे, सुख मात्र आपल्याला वाटतं आत्ता भेटेल, पुढच्या क्षणी भेटेल, त्याच्या पुढच्या क्षणी भेटेल, पण सुख आहे का या संसारामध्ये? नाही. म्हणून नाथ बाबा म्हटले, देवा या संसाराच्या रहाट गाडग्यामध्ये माझं मन मात्र अडकू देऊ नको. आणि देवा हा जो संसार आहे हा दुःखमुळे, हा संसार नाश पावणारा आहे, हा संसार अविनाशी आहे. विठ्ठल आपल्याला भगवंताने हा नरदेह दिलाय. कशा करता दिलाय? देव दिला देह अजन को जोरदार टाळ्या वाजवा एकदा बाबांसाठी. साधन आहे, खाली बसून आपल्याला बरं वाटते ऐकायला, पण एक कीर्तन गायचं म्हटलं तर पळीभर रक्त आटते. काय म्हटले? एक कीर्तन गायचं म्हटलं तर पळीभर रक्त आटते. कलेची किंमत खाली बसणाऱ्या लोकांनी केलीच पाहिजे. ज्या ज्या वेळेला आपल्याला यांचं गाणं आवडतं त्या त्यावेळेला टाळीची दाद सगळ्यांनी दिलीच पाहिजे. का? आपल्याला नरदेह दिला कशा करता? देवे दिला देह भजना गोमटा. कशा करता दिलाय? भजना करता दिलाय. आपण करतो काय? भोजन. विठ्ठल आता बघा तुम्ही मागे एकदा पाहिलं तर मगाशी आम्ही आल्या आल्या अख्खा चौगच भरलेला. भोजन करून गेले कामाला विठ्ठल. पहाटे 4 वाजेपर्यंत घरात स्क्रोल करत बसतील. सकाळ झालेली कळणार नाही, 12 वाजता उठतील. उद्या काल्याच्या पंक्तीलाच येतात बघा विठ्ठल. असू द्या, त्यांना उद्या आल्यावर जेवायला द्या, कारण भोजन करायला सुद्धा कोणीतरी पाहिजे. विठ्ठल नरदेह दिला कशा करता? भजना करता दिला. पण आपण मात्र भजन न करता बाकी सगळ्या गोष्टी करतो. सर्वांना विनंती आहे, एकदा प्रेमाने हात वरती करा. आपण सर्वजण भजन करू. ताठ हात वरती करायचे. जवळ बसलेले, लांब बसलेले, गुडघे आखडलेले, गुडघे लांबवलेले, पांघरून घेऊन बसलेत ते, टेकून बसलेत ते, सर्वांनी हात वरती करायचे. मंदिरात बसलेत ते, मंदिराच्या बाहेर बसलेत ते, सर्वांनी. थोडं पुढे बोलू, राग येऊ देऊ नका बरं का. ज्यांना ज्यांना हात देत ना तेच हात वर करतील. ताठ हात वरती करायचे. ताठ
करा हात वरी, थोड्या शाली बिली बाजूला काढा जरा. अहो तुम्ही माणसे, आम्ही नाही का? तुम्हाला थंडी वाजते, आम्हाला नाही वाजत का? थोडे हात वरती करा. ताठ राहू द्या असंच. यायचं का चहा पिऊन आपण? जावा का? बाबांची परमिशन आहे म्हणलं, येतात जाऊन. करायची का सुरुवात? सर्वांनी पावली खेळायच्या. शेवटपर्यंत हात खाली नाही आले पाहिजे, नाही तर भारतीताईची शपथ आहे बघा तुम्हाला. अहो तुम्ही तरी मला साथ द्या ना. आपल्याला एवढं मोठं आरक्षण मिळालंय, आता निवडणुका लागल्यात, आपणच उभे राहणार आहे. थोडा हात वर करा. ताठ. करायची का सुरुवात? करायची का सुरुवात? विठोबा रखुमार तसे दसमेगावचे माणसं सगळे हुशार आहे बरं का. जवळ असून पहिल्यांदाच इथं येण्याचा योग. जवळ असल्यावर किंमत नसते, पण लांब गेल्यावर जरा वाढते का? असो, सर्व आयोजक मंडळी, सर्व सप्ताह कमिटी, आमचे दादा काका असतील, कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, इथं राबणारा प्रत्येक जण, गावातील सर्व श्रोते मंडळी, गावातील तरुण मंडळ, सर्व टाळकरी मंडळी, गायक, वादक, हार्मोनियमवाले दादा, आमचे बाबूराव महाराज, दोन्ही विण्यावाले बाबा, सर्वांचे मनापासून धन्यवाद. महिला मंडळी असतील, पुरुष मंडळी असतील, सर्वांचे मनापासून धन्यवाद. चटया उचलणारापासून पत्रवाळा टाकण्यापर्यंत ते उचलणाऱ्यापर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद. माझा आवाज ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचतोय, अशी सुंदर अशी माईक सिस्टीम ज्यांची आहे, तुपारे दादा, तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद. कारण बऱ्याचदा पुढच्याची नावं घेतली जातात, पण मागचा माणूस तसाच राहतो बरं का. त्यांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आमचे वैभव दादा, ज्यांचं यूट्यूबला पुण्यवाणी हे चॅनल आहे, ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. 50,000 फॉलोअर्स आहेत, आता लाखापर्यंत लवकरच जातील. सर्वांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या माणसाला मोठं केलंच पाहिजे. मी केलंच का म्हटले, कारण आपण आपल्या माणसाच्या नरड्यावर पाय देतो आणि बाहेरच्याला मोठं करतो. पण तसं करू नका. आपण आपल्या माणसाला मोठं करूया. एक दिवस आपण सुद्धा मोठे होऊ, ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असावी. तुम्ही मला प्रेमळ अंतकरणाने या ठिकाणी आमंत्रित केलं. सर्व आमंत्रिताचे मनापासून धन्यवाद. माझ्यासोबत आमचे यजमान आलेले आहेत, ते गावचे सरपंच आहेत बरं का. पण तरीसुद्धा 2-2.5 वर्ष झाले आमच्या लग्नाला. जसं लग्न झालं आहे तसं आम्ही दररोज कीर्तनाला आहेत, दररोज एका गावाला आहेत. तर ते बाळ घेऊन थोडंसं साईडला गेलेत. ते लेकरू तुम्ही बघितलं ना, 2.5 वर्ष झालं दररोज एका गावाला आहेत. मग तुम्हाला असं वाटेल गाव काय वाऱ्यावर सोडलं का? गाव वाऱ्यावर नाही सोडलं. दिवसभर ते गाव बघतात, रात्री आम्ही गावं बघतो. असा आमचा दिनक्रम भगवान परमात्मा करून घेतो आहे. ते लेकरू अजून त्याला 1.5 वर्ष व्हायचंय, पण ते लेकरू पंढरीची वारी करून आले बरं का.
1 महिना आषाढी वारीमध्ये ते आमच्या सोबत होतं. ना त्याला ताप आला, ना त्याला सर्दी झाली, ना त्याला कुठलीच गोष्ट नाही. भगवान परमात्मा जशी सद्बुद्धी त्याला घालायची आहे. तुम्ही म्हणाल त्याला संस्कार काय केले? काहीच केलं नाही. ते लेकरू गर्भात असताना 9 महिने कीर्तन केले. 9 महिने. आणि त्या वेदना, त्या यातना काय असतात हे प्रत्येक स्त्रीला माहिती आहे. पण डॉक्टरांचा सल्ला मला असा होता, ते म्हणायचे तुम्ही घरात बसू नका, तुम्ही कार्यक्रम करा. आणि मी एकही दिवस घरी नसायचे. ते लेकरू जन्माला आल्याबरोबर कानावरती त्याच्या टाळाचा आवाज आला की ते मनाने टाळी वाजवते. आता मग असे बाबांनी बघितलं ते टाळ कसं छंदामध्ये वाजवते, नादामध्ये. त्याला आम्ही काही शिकवत नाही. ते दररोज हेच ऐकतंय ना, त्याला दुसरं काही नाहीच. बरं, त्याला घेऊन येण्याचा अट्टहास का असतो? आपण काय करतोय हे त्या लेकराला सुद्धा कळायला हवं, म्हणून त्याला घेऊन येण्याचा अट्टहास आहे. आणि भगवान परमात्मा ही सेवा आमच्याकडून करून घेतोय. देवाला मागणी मागायची. काय मागणी मागायची? आपण मागावं. पण काय? निवडणुका लागल्यात. निवडणुका लागल्यात. देवाच्या समोर जायचं आणि देवाला म्हणायचं, देवा अर्ज भरतोय, निवडून येऊ दे बर का. देवा अर्ज भरतोय, निवडून येऊ दे बर का. पण तुम्ही निवडून कुठल्या माध्यमातून येताय? तुमचा नवरा जर दारू पिऊन आला, त्याला मतदान करायचंच नाही. तुम्ही मतदानच करू नका ना, तुमचं मतदान वाया जाणार नाही. पण तुमच्या नवऱ्याला जो दारू पाजतोय, सरपंच दादा पुढे आहेत बर का, तुम्ही दारू पाजणार नाहीत, माझा विश्वास आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि हे पहिलं दृश्य आहे बरं का. सरपंच शक्यतो कीर्तनात बसत नाहीत, शक्यतो कीर्तनात बसत नाहीत. पण मी वाईट काही बोलणार नाही. का? मी असं का म्हणाले? जो माणूस दररोज चांगला घरी येतो आणि तुमचा नवरा जर, आता लक्षच ठेवायचं, आता निवडणुका लागल्यात, लक्ष ठेवायचं. तुमचा नवरा जर दारू पिऊन आला, तो कोणासोबत येतोय, तो कोणासोबत राहतोय आणि तो कोणासोबत फिरतोय ह्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं. आणि त्याला मात्र मतदान करायचं. मतदान करायचं, नीट लक्ष ठेवा, मतदान करायचं नाही. माझा शब्द आहे बरं का, नाही करायचं नाही. का? तुमच्या गावाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. जो माणूस तुमच्या माणसाला वाईट मार्गाला लावतोय ना, तो माणूस गावचं काय चांगलं करणार आहे? म्हणून सरपंच दादांना सुद्धा माझी विनंती असेल, दादा गाव नक्कीच तुमच्या पाठीशी आहे आणि गावानेही चांगल्या माणसाच्या पाठीशी राहावं. पण आपण गावची जबाबदारी घेतोय, पण ती जबाबदारी घेत असताना आपल्या नावाला कुठेही बोट उचलणार नाही ना, याची मात्र प्रत्येकाने दक्षता घ्यावी. विठ्ठल नाथ बाबा मागणी मागतात. मागणी मागायची कुठली? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडोनी दे. देवा मला मागणी मागायची आहे कुठली? नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, नामस्मरण घडो, संत समागमा, नामस्मरण घडो, नामस्मरण घडो,
नामस्मरण घडो संत समागम वाऊगाचे भ्रम नको देवा. मुखाने काय कर, नामस्मरण घडून घे. तुझ्या नामाचा छंद या मुखाला लागू दे. गोविंद गोविंद हा गोविंद गोविंद. मना लागले या छंद, मना लागले या छंद. गोविंद 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 गोविंद. या माझ्या मनाला तुझ्या नामाचं पिस, तुझ्या नामाचं वेड भगवंता लागू दे, एवढी मागणी आहे. आणि जीवनामध्ये वाईटाचा संग माझ्या घडू देऊ नको. माझ्या जीवनामध्ये संतांची संगत मला कशी घडवून घेता येईल, तुझं तू घडवून घे. संताचे संगती मनोमार्ग गती. कारण चांगल्याची संगत लागायला वेळ लागतो महाराज, पण वाईटाची संगत लागायला वेळ लागत नाही. एखादा दारू पिणारा मित्र असेल, तो जर चांगल्या मित्राच्या संगतीला लागला तर त्याची दारू सुटायला कमीत कमी किती वेळ लागतो? 6 महिने वर्षाचा कालावधी उलटून जातो. तेव्हा सुटली तर सुटली. आणि एखादा चांगला मित्र दारुड्याच्या संगतीला लागला, किती दिवसात दारू प्यायला लागतो? 1 दिवसात. उलशी उलशी असं म्हणत म्हणत बाटली कधी आज जाते याचं याला सुद्धा कळत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हटले, संताचे संगती मनोमार्ग गती. जीवनामध्ये संतांची संगत माझ्या घडू दे. आणि हा भ्रमाचा जो भोपळा आहे ना, त्या भोपळ्यामध्ये माझं मन मात्र अडकू देऊ नको देवा. ह्या झाल्या मागण्या आत्तापर्यंतच्या. पण पुढची मागणी अशी आहे, तू जो हा नरदेह दिलास ना, हा नरदेह कशा करता दिला? जोपर्यंत तुझे पाय नीट आहेत ना, तोपर्यंत पंढरपूरची वारी घडवून घे, तोपर्यंत तीर्थयात्रा घडवून घे. उद्या गुडघे दुखायला लागले की उपयोग नाही ना. दिवसभर फिरून यायचं, संध्याकाळी बाटलीवर झेंडूबाम लावायचा उपयोग आहे का? आहे का? नाही. म्हणून नाथ बाबा म्हटले, देवा हा नरदेह कशा करता दिलायस? तर पायाने तीर्थयात्रा करण्याकरता. पायी तीर्थ तीर्थयात्रामुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने.
आपल्या इकडं लय बरं आहे सुधरून तरी सांगते. तिकडं परभणीकडं तर नवरात्रात कीर्तनाला गेले. आत्ताच किस्सा आहे, कीर्तनातच भांडणं लागली ना दोघं गायकाची. म्हटलं आता आपलीच फजिती, कीर्तन झाल्यावर एकमेकाचं गचुरं धरायची, एक गेलं तिकडं आणि एक गेलं इकडं. म्हटलं नशीब आला असता आमच्यावरती. म्हणे भारती ताईचंच कीर्तन आहे, बरोबर ना. असं काही नाही, आमचे शिंदे माऊली चांगलेत म्हणावं लागलं, सुधरून घेतेत सगळ्याला, बरोबर ना. असो, तुम्ही आम्ही खेळी मेळी गदा रोळी आनंदे असं हस्त वातावरण असलं की बरं वाटतं. नाही तर काही काही ठिकाणी कितीही हसू असेच बघते. मग ते कळतंय ते बी कळत नाही, नाही कळत ते बी. मग सांगायचं काय हा प्रश्न आम्हाला असतो, कारण दररोज एका गावाला दररोज कितीतरी चेहरे आम्ही पाहतो. मग आम्हाला वाचता येतात माणसं, त्याच्यामुळे पुस्तकापेक्षा माणसं जास्त वाचायला यायला लागली. ती भगवंताची कृपा आहे. नाथ बाबा म्हणतात, पायाने तीर्थयात्रा करा. तीर्थयात्रा करत असताना इतरांचं गुणगान न गाता, इतरांच्या चौट्या न पिटण्यापेक्षा, आपला गावठी शब्द, इतरांच्या विषयी गरळ न ओकता मुखाने काय करा, नामस्मरण करा. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम. आणि हा जो मी नियम केला ना, तो फक्त शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला कसा घेऊन जाता येईल तो घेऊन जा. आपण पायाने तीर्थयात्रा का करा म्हणते, आपण लवकरच वृंदावनची ट्रिप काढतोय. डिसेंबर महिन्यामध्ये ती ट्रिप निघणार आहे. 20-25 सीट बुक झालेले आहेत. ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आमच्याशी थोड्या वेळाने संपर्क साधला तरी सुद्धा चालेल. 10 दिवसाची ही ट्रिप असणार आहे. आपण स्लीपर गाडी केलेली आहे, त्याच्यामुळे त्या स्लीपरच्या माध्यमातून आपण तिकडे जाणार आहोत. 10 दिवसाचा हा प्रवास आहे. प्रवास सुखरूप आहे, फिरण्यासाठीच आहे. थोडक्यात फिरण्यासाठी म्हणण्यापेक्षा, तारुण्य आहे तोपर्यंत इतरत्र भटकण्यापेक्षा देवाचं दर्शन होऊन संसारामध्ये सुख शांती कशी लाभेल याकरता ती यात्रा आहे. 10 दिवसाची ही यात्रा आहे. तर ज्याला कुणाला यायचं असेल, आपली फीस सुद्धा जास्त प्रमाणात ठेवलेली नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये फीस आहे. जेवणाची व्यवस्था घरच्यासारखी आहे. तुम्हाला तिथं काहीच करायचं नाही. आपल्यासोबत आचारी असणार आहे. तुम्ही फक्त देवाचं दर्शन घ्यायचं आणि गाडीत येऊन बसायचं, तेच जेवायला बसायचं आणि पुन्हा गाडीत येऊन झोपायचं, एवढंच करायचं. बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा. का म्हटले, आपल्याकडून हा नियम झाला पाहिजे. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई. नाथ बाबा म्हटले, देवा याच्यानंतर माझं काहीच मागणं नाही. आणि मागणे नाही नाही देवा, आणि मागणे नाही नाही सावधान, नाही नाही आता, आणि मागणे नाही नाही आता, नाही नाही देवा देवा
गजाननी सेवा रुढणे
काला करून जायचं सकाळी. टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा जोरदार. महिला मंडळी टाळ्या वाजवा. झोपलेल्या थोड्या जाग्या व्हा आता जरा. टाळ्या वाजविण्याच्या निमित्तानं तरी उठल्या तर उठल्या. बरोबर की नाही? वा, मला वाटलं सोनू भैयाला आता गाणं शिकवूनच जाता काही. असो, ही भगवंताची त्यांच्यावरती कृपा आहे. आपल्याला हसू येतं, नवल वाटतं, कौतुक वाटतं, पण ती साधना, ती सरस्वती प्राप्त करण्याकरता रात्रंदिवस त्या सरस्वतीची आराधना त्यांनी केलेली असते. 4-4 किलोचे टाळ पाव किलोवर या लोकांनी आणले. भगवंताची साधना अशी तशी होत नाही, त्याची कृपा आपल्यावरती अशी तशी होत नाही. त्याकरता त्याची साधनाच करावी लागते. या ठिकाणी मृदंगाची साथ ज्यांची लाभली असे लक्ष्मणदादा, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. हार्मोनियमवाले दादा, सर्वांचे मनापासून धन्यवाद. अमोल महाराज असतील, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. आमचा प्रसाद दादा आहे, भैरट बाबा आहेत, शिंदे माऊली आहेत, आमचे चेडे मामा आहेत, सर्व आमची टाळकरी मंडळी, सर्व आमचे संस्थेतील मुलं, सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुनश्च एकदा गावचे सरपंच, उपसरपंच, या कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावातील सर्व ग्रामस्थ, सर्वांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. सर्वांचे मनापासून धन्यवाद. आमचे बाबूराव महाराज असतील, त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व महिला मंडळी, माता माऊल्या, सर्वांचे मनापासून धन्यवाद. बोलण्याच्या अनावधानामध्ये कुणाला एखादा चुकीचा शब्द गेला असेल, माझ्या वाणीचे दोष आहेत. जे काही बरोबर असेल माझ्या गुरुवर्यांचं धन आहे. आज भगवंताकडे मागणी मागायची, पण मागणी मागत असताना काय मागावी? देवाला मागणी मागेल, हे खंडेराया, जोपर्यंत चंद्र पृथ्वी सूर्य तारे आहेत तोपर्यंत या दसमे गावातला सप्ताह असाच अखंडपणे चालू राहू दे. आणि एवढंच नाही, या सप्ताहाचं स्वरूप वर्षानुवर्ष असंच भव्य दिव्य होत राहू दे. आणि बाबूराव महाराजांच्या हाताने या सप्ताहाची, शिंदे माऊलींच्या सर्व त्या कमिटीच्या हाताने या सप्ताहाची 100 वर्षाची शतपूर्ती हो, ही खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, राज माऊली तुकाराम.